अथ श्री साई सच्चरित अध्याय 34। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वीलाध्यायी उदी महिमान केले यथा तथ्य कथन, प्राकृती अध्यायी तेच निरूपण, विवरू गुणलक्षण पुढारा, तीच मागील कथेची संगती, तेच उदीचे वैभव संप्रती, श्रोती परिशिजे स्वस्थ चित्ती, सुख संविती प्रित्यर्थ, रोग दुर्धर हाड्या व्रण, कोण्याही उपायी होईना शमन, साई हस्तीच्या उदीचे चर्चन, करी निर्मूलन व्यथेचे, ऐशा उदीच्या अनेक कथा अनेक, दिग्दर्शनास कथितो एक, श्रवण करिता वाटेल कौतुक, अनुभवपूर्वक म्हणून. जिल्हा नाशिक माले गावी डॉक्टर एक पदवीधर पाही, होती तयांचे पुतण्यास काही, व्यताही जी राही न औषधे, स्वये वैद्य स्नेही वैद्य, केले उपचार नानाविध, कुशल शस्त्र क्रिया प्रबुद्ध, थकले निर्बुद्ध झाले, रोग तो हाड्या व्रण, रूढ अपभ्रंश हाड्यावरण, व्याधी महादुर्धर विलक्षण, येईना गुण औषधे, सर्वोपचार देशी विदेशी, झाले फिटली सर्वासोसी, करुणी पाहिले शस्त्रक्रियेशी, काहीही यशस्वी होईना, पुतण्या तो वयाने लहान, वेदना त्यान होती सहन, कष्टे काय कासा विसुप्राण, उद्विग्न मन अपतेष्ट, झाली उपाय परमावधी, यत्किंचित ही शमेना व्याधी, यथा अपतेष्ट संबंधी, म्हणती आराधा दैवते, देवदैवते कुल स्वामी, यातूनही कोणी येईना कामी, कानी आले शिर्डी ग्रामी. चला वंदू तयाचे पाय, करून पाहू शेवटचा उपाय, तेने तरी टळो हा अपाय, तरणोपाय हा एक, असो पुढे तो माता पितर, करून या आवरावर, होऊनी साई दर्शनातुर, शिर्डीस सत्वर पातले, येताच बाबांचे दर्शन घेतले, चरण वंदुनी लोटांगणी आले, दुःख बाळाचे निवेदन केले, उभे ठेले सन्मुख, विकळवाणी जोडूनी पाणी, विनटोनी श्री साई चरणी, मुख करोनी केविलवाणी, करीती विनवणी साईंशी, व्यथित पीडित हे बाळ म्हणती, दुःख न देखवे आम्हा प्रती, सुचेन काय करावे पुढती, दिसेना धडगती आम्हा ते, पुत्र दुःखाच्या अवकाळा पाहता, थोर शिनलो साई समर्था, तरी अभय कर याची माथा, ठेवून व्यथा निवारावी, परिसोन आपुले महिमान, केले आम्ही येथवर आगमन, अनन्य भावे आलो शरण, एवढे जीवदान द्याम्हा, तवतो साई करुणामूर्ती, आश्वासिता होय तया प्रती, मस्जिदीच्या आश्रया जे येती, तया न दुर्गती कल्पांती, आता तुम्ही निश्चिंत असा, उदी घ्या त्या व्रणावर फासा, येईल गुण 8 चौदिसा, ठेवा भरोसा देवावरी, मस्जिद नव्हे ही द्वारावती, येथे जयांचे पाय लागती, तात्काळ क्षेम आरोग्य पावती, येईल प्रतीती तुम्हाही, येथे येता राम न पडे, हे तो काल त्रयी न घडे, जो या मस्जिदीची पायरी चढे, तयाचे बेडे पार जाना, पुढे बाबांचे आज्ञे करुण, व्यथितास सन्मुख बैसून, पायावरी बाबांनी हात फिरवून, कृपावलोकन तै केले, व्यताही तो केवळ दैहिक, असे नाकाती दैविक, अथवा दुर्धर मानसिक, समूलहारक दर्शन, पाहुनी श्री साईंचे मुख, ठाईच विराले सकळ दुःख, सेवन करिताची वचन पियुख, परमसुख रुगिया, असो पुढे ते तैसेच तेथ, राहिले 4 दिवसपर्यंत, गेला व्याधीस आराम पडत, विश्वास जडत साईपदी, तदनंतर
तिघे जण बाबांचे अपूर्ण अनुमोदने, परतली आनंद निर्भर मने, संतुष्टपणे गावासी. हा काय लहान चमत्कार, हाड्यावर नास पडला उतार, उदी आणि कृपेची नजर, हाचा की उपचार अपूर्व. ऐसे हे महापुरुष दर्शन, भाग्य लाधता आश्वासन, कल्याणकारक आशीर्वचन, तेनेचे निर्मूलन व्याधीचे. असो काही दिवस जाता, उदीव्रणावर लाविता सेविता, घाय भरला सुखता सुखता, लाधला आरोग्यता तो मुलगा. ऐकून माले गावी हे चुलता, साई दर्शनी उपजली उत्सुकता, मनी मने मुंबईला परतता, पूर्व आतुरता एवढी. पुढे मुंबई लागी जे निघती, माले गावी मनमाडावरती, घातला कुणी विकल्प चित्ती, निश्चय त्यागीती शिर्डीचा. सत्कार्याची ऐशीच रीती, आरंभी कुत्सित जन मोडा घालिती, लोकप्रवादा बळी न पडती, अंती सद्गती तयासची. मग ते संत दर्शन डावलोनी, थेट गेले मुंबई लागोनी, उरली रजा अलिबागे सरावनी, भोगावी मनी हा संकेत. ऐसा निश्चय झाल्यावरी, 3 रात्री हारोहारी, ऐकली ध्वनी निद्रे माझारी, अजून मजवरी अविश्वासना. लागोपाठ ही शरीरवाणी, ऐकून डॉक्टर विस्मित मने, निश्चय केला शिर्डी प्रयाणी, अनवर्थ ध्वनी वाटला. परी एकाशी दूषित ज्वर, डॉक्टरांचेच तया उपचार, तयासा राम पडल्यावर निघणे सत्वर ठरविले. परी तो ज्वर मोठा प्रखर, गुणान येती काही उपचार, पडे न लव मात्र ही उतार, घडे न सत्वर निर्गमन. मग ते मनी करीती निर्वाण, जरी आज यास येईल गुण, तरी मी उद्याचन दवडता क्षण, शिर्डीस प्रयाण करीन. ऐसा करिता दृढ संकेत, प्रहराद व प्रहरा ज्वर ही उतरत, झाला सफल तयांचा हेत, निघाले शिर्डी प्रत डॉक्टर. यथा संकल्प शिर्डीस गेले, मनोभावे चरण वंदिले, बाबा ही अंतरीचे अनुभव पटविले, लक्ष जडविले निजसेवे, मस्तकी हस्त साशीर्वाद, ठेविला दिदला उदी प्रसाद, पाहुनी साईंचा महिमागाध, विस्मयाविद्ध झाले. राहिले तेथ 4 दिवस, परतले डॉक्टर आनंद मानस, पुरे न होता 15 दिवस, गेले विजापुरास बढतीवर. हाड्यावरणाची या ओढी, आली साई दर्शन परवडी, जडली संत चरणी गोडी, जोडली जोडी अक्षयी. असेच एकदा डॉक्टर पिल्ले, नारू व्यथेने व्याकुळ झाले, एकावर एक 7 झाले, बहुत कष्टले जीवाला. साईबाबांचे भारी प्रेम, भाऊ आवडते टोपण नाम, भाऊंचे नित्य कुशलक्षेम, पुसावे परम आवडीने. मस्जिदी माझी सांज सकाळ, कटड्या सन्निध भाऊंचे स्थळ, भाऊपाशी बहुत काळ, गोष्टींचा सुकाळ परस्परा. भाऊ पाहिजे चिलीम ओढिता, भाऊ पाहिजे विडी फुंकिता, भाऊ पाहिजे न्याय निवडिता, जवळ नसता कर्मेना. असो ऐसी तयांची कथा, दुस्सह होऊनी नारूची व्यथा, भाऊनी अंथरुण धरिले विकलता, दुःखोद्वेगता दुर्धर. ऐसा तो प्रसंग दारुण, मुखी साई नामस्मरण, पुरे यातना बरे ते मरण, पातले शरण साई ते. पाठविती बाबास सांगून, कंटाळलो हे दुःख भोगून, काय हे किती अंगाला व्रण, नाही मज त्राण सोसाव्या. शुद्धाचरणे वर्तता, कामजला हे दुःख अवस्था, दुष्कर्माच्या वाटे न जाता, काम ममाथा पाप हे. मरण प्राय नारूच्या वेदना, बाबाना आता सोसवती आपणा, याहून आता येऊ द्या ना मरणा, भोगीन यातना पुढाराम. भोगल्या विन नाही गती, अनिक जन्म घेऊ लागती, परी प्रारब्ध भोग कधी न चुकती, मी ही मंदमती हे जाणे.
सुखे घेईन दहा जन्म तेथे हे भोगीन माझे कर्म करावया प्रकृत जन्माचा उपरम एवढा हा धर्म मजवाडा पुरे आता या जन्माचे जिने सोडवा मज जीवे प्राणे नको आता हे कष्ट सोसणे हेच मागणे मागतो परिसून प्रार्थना सिद्ध राणा दया उपजली अंतकरणा डॉक्टर पिल्ल्यांची या समाधाना वर्षले करुणामृत ते सेवा मग भक्त काम कल्प द्रुम पाहुनी दुःखावस्था ती परम करावया लागी तिचा उपशम काय उपक्रम मांडिला निरोपानीला दीक्षितानी बाबाने ते वृत्त परिसुनी म्हणाले सांग तयास जाऊनी निर्भय मनी राही तू